2 दिन पूर्व तेंदुए के हमले में गंभीर रूप से घायल हुए युवक की मौत। फॉरेस्ट डिपार्टमेंट की लापरवाही से तेंदुए के हमले में घायल युवक की दर्दनाक मौत। बल्लारपुर तहसील के कदमना गांव में तेंदुए का कहर। चंद्रपुर। राज्य रिपोर्टर न्यूज। चंद्रपुर जिले की बल्लारपुर तहसील के कदमना गांव में 2 दिन पूर्व तेंदुए के हमले में गंभीर रूप से घायल हुए युवक नितेश सुभाष शेंडे की आज दिनांक 18 जनवरी 2026 को दर्दनाक मौत हो गई। परिजन नितेश को बेहतर इलाज के लिए नागपुर ले जा रहे थे, लेकिन रास्ते में ही उसकी मौत हो गई। इस घटना से पूरे गांव और क्षेत्र में शोक के साथ साथ भारी आक्रोश का माहौल है। समय रहते हुए फॉरेस्ट डिपार्टमेंट ने नितेश सुभाष शेंडे का इलाज किया होता नितेश की मौत नहीं होती, ऐसे नागरिकों का कहना है। दर्द से तड़प रहे युवक को तुरंत इलाज की जरूरत थी, लेकिन उसे नजरअंदाज किया गया। फॉरेस्ट डिपार्टमेंट का मदद देरी होने से मौत हुई, गांव वासियों का कहना है। जानकारी के अनुसार नितेश सुभाष शेंडे 31 गांव के बाहर शुक्रवार को रात करीब 10 बजे शौच के लिए गया था, तभी घात लगाए बैठे तेंदुए ने उस पर अचानक हमला कर दिया। हमले में वह गंभीर रूप से घायल हो गया। ग्रामीणों की मदद से उसे तत्काल प्राथमिक उपचार दिलाया गया, जिसके बाद गंभीर हालत को देखते हुए उसे नागपुर रेफर किया गया। युवक की मौत की खबर मिलते ही परिजन और ग्रामीण आक्रोशित हो उठे। उन्होंने नितेश का शव बल्लारपुर ग्रामीण रुग्णालय में रखकर प्रशासन से तत्काल सहायता, उचित मुआवजा और तेंदुए के आतंक से मुक्त करे, ऐसे मांग की। स्थिति की गंभीरता को देखते हुए वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गोरुडे मौके पर पहुंचे और ग्रामीणों से चर्चा कर हालात को नियंत्रित किया। वहीं बल्लारपुर पुलिस ने भी मौके पर पहुंचकर भीड़ को नियंत्रित किया। त्याला एकदम बिबट्याने येऊन पकडलं। कुठे पकडलं? कुठे घेतला झेप? हाताला मारलं। अच्छा अच्छा, मग तो रात्रभर सांगितला आणि सकाळी मला सांगितलं त्यांनी। अच्छा, म्हणजे मला फोन आला, वासुदेव भोगेवार फोन लागेल आहे। हां, वासुदेव भोगेवारचा फोन आला की मला सांगितलं की म्हणे बिबट्याने असं असं केलेलं आहे। म्हटलं त्याला तुरंत दवाखान्यात आणा। तुरंत आणा म्हटलं तर मग मी दवाखान्यात यांनी घेऊन गेलो। कुठल्या दवाखान्यात नेलं? नाही, पहिलं कळमण्याच्या प्राथमिक उपचार PSC ला उपचार केंद्राला काय इंजेक्शन वगैरे त्यांनी लावले। काय लावले इंजेक्शन आता आपल्याला काय माहिती, डॉक्टरला हो। काय नाव दिलं डॉक्टरचं? साळवे मॅडम। ठीक आहे। तर त्यांनी ते इंजेक्शन वगैरे लावले त्यांना, पण म्हणे इथं ते जनावरांचं इंजेक्शन नाही आहे म्हणे, आपल्याला तुरंत RS ला न्यावं लागेल म्हणे। तर मग तिथलीच गाडी घेऊन आम्ही RS ला इथं आलो, बल्लारपूरला। इथं आल्याच्या नंतर सकाळी आल्याच्या नंतर इथं आम्ही त्यांना दाखवलं। मॅडम वगैरे पाहिल्या, डॉक्टर साहेब होते, त्यांनी कोणते डॉक्टर साहेब? कोणते डॉक्टर? आता त्यांचं नाव काय आहे का, पण एक डॉक्टर कोणतरी होते, त्यांनी पहिलं पाहिलं। ठीक आहे। हां, त्याच्यानंतर मग त्यांनी पण सांगितलं का नाही म्हणे चंद्रपूरला न्यावं लागेल, चंद्रपूरला न्यावं लागेल म्हणे। तर मग मी पहिल्यांदा जशी कंप्लेंट झाली तशी आहे ना, म्हणजे मी त्याला आहे ना आमच्या राऊंड ऑफिसरला फोन केला, आमच्या बीट गार्डला फोन केलं की आमच्या गावात असं असं झालं आहे साहेब। तर ठीक आहे म्हणे। तर ते जंगलामध्ये गेले होते, तर मग ते 1 तासामध्ये ते कोण आले? नाव काय त्यांचं? राऊंड ऑफिसर आमचे टेकाम साहेब। ठीक आहे। टेकाम साहेब आले, आमचे नन्नावारे साहेब आले आणि दोघं येऊन मग त्यांच्याकडे लावून दिलं आणि मग इथून आहे ना चंद्रपूरला त्यांनी घेऊन गेलं। चंद्रपूरला कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेलं? सरकारीमध्ये नेलं। तिथे काय तिकडे काय झालं तर मी नव्हतो तिथं, कारण तर मला कार्यक्रम असल्यामुळं गावी मी इथूनच रिटर्न थोडंसं पहिले प्रायव्हेटमध्ये। कोणत्या हॉस्पिटलला? पहिलं सरकारीमध्ये सांगत होता ना, पहिलं सरकारीमध्ये ना, पहिले सरकारीमध्ये नेलं। मग तिथून काय झालं? मग तिथे काय म्हणाले तिथले डॉक्टर? बँडेज वगैरे करून दिले। अच्छा, इंजेक्शन वगैरे नाही दिलं? वगैरे दिले, गोळ्या वगैरे दिले। मग परत घरी गेलो। ही केव्हा? कालची घटना आहे? कालची घटना आहे ना? कालची घटना। कालची घटना। अच्छा, मग आता एक पुरं कालची घटना जेव्हा सकाळी मुलगा गेला, म्हणजे पेशंट गेल्यानंतर सरकारीमध्ये गेला, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर थातूर मातूर उपचार करून त्यांना वापस पाठवले की ठीक आहे म्हणून। त्यानंतर आज मुलगा
पेशंट तो चालत गेला, हां गाडीवर गेला पण चालवत गेला, हो. प्रायव्हेट गाडीला. हो त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर 2 प्रायव्हेट हॉस्पिटलला गेला. हो ठीक आहे, त्यांना घेतलं नाही की जास्त आहे हो. म्हणून, पल्स वगैरे पाहिलं. हां मग सरकारीमध्ये ॲडमिट करा म्हटले तर सरकारीमध्ये ॲडमिट केलं. सरकारीमध्ये इथं त्यांना बेंडेज करून दिलं. हां बेंडेज कुठल्या सरकारीमध्ये चंद्रपूरच्या बेंडेज करून दिलं. त्यांनी म्हटलं की तुम्ही नागपूरला रेफर करा म्हणून नागपूरला रेफर केलं. हां आणि रस्त्यामध्ये जाता जाता तो मेला. आणि इथं आल्यानंतर त्याला फक्त बेंडेज पट्टी करून त्याला काहीतरी इंजेक्शन दिलं. आणि इंजेक्शन जेव्हापासून दिलं तेव्हापासून तो एकदम लूज झाला होता. आणि आदल्या दिवशी जेव्हा केव्हा त्याला दवाखान्यात नेले ना, त्याच्या बँडेज करून दिलं, त्यातून नका त्याचं रक्त निघतच होतं. काही रक्त निघत होतं. त्या संदर्भामध्ये फॉरेस्टकडे आपण त्याची माहिती सुद्धा दिली होती. फॉरेस्टवाल्यांनी त्या गोष्टीची दखल घेतली नाही. त्याचबरोबर फॉरेस्टवाल्यांनी तिथून त्याला काल इकडे न आणता जर का त्याला परत हॉस्पिटलमध्ये जर योग्य उपचार जर केला असता तर याची ही वेळ आज आली नसती. त्याचबरोबर आज आम्ही आमच्या स्वतःच्या याच्यानी आम्ही चंद्रपूरला घेऊन गेलो प्रायव्हेटला घेऊन गेल्याच्या नंतर तिथे प्रायव्हेटमध्ये ॲडमिट केलं नाही त्यांना, त्यामुळे गव्हर्नमेंटला करावं लागलं. गव्हर्नमेंटला केल्याच्या नंतर तिथून मग तिथे गव्हर्नमेंटमध्ये फॅसिलिटी पाहिजे तशी परिपूर्ण उपलब्ध नसल्यामुळे नागपूरची तयारी करण्यात आली. नागपूरची तयारी झाल्याच्या नंतर नागपूरला जाताना जामच्या लगभग जवळपास समजा या जाममध्ये घटना घडली. तिथून मी गाडी डायरेक्ट वापस बोलवायला लावली. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट हे की आम्ही नागपूरला जात असताना फॉरेस्टचा एक वन कर्मचारी गार्ड नन्नावरे गार्ड त्याला आम्ही सोबत घेऊन गेलो आणि रिटर्न येत असताना भद्रावतीमधून तो पड काढला. तो थांबला नाही. या अवस्थेमध्ये आम्हाला सोडून दिला नन्नावरे. आणि ही सर्व जी गोष्ट आहे हा जर उपचार समजा जर आज जो केला तो जर काल केला असता तर ही वेळ आली नसती. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आर्थिक या संदर्भामध्ये जर बोललं असता काल त्यांनी काहीच या गोष्टीवरती हे करत नव्हते. त्या नंदावरीला स्वतःला माहीत नव्हतं की ॲक्च्युली करायचं काय आणि नाही करायचं काय. त्यांचं म्हणणं हे होतं की आम्हाला कोणत्या अधिकाऱ्याचा फोन नव्हता आला का तुम्हाला? आरएफओ सोबत कॉन्टॅक्ट होता आमचा. आरएफओ सोबत कॉन्टॅक्ट होता. काय नाव आरएफओचं? आरएफओचं गारुडे. ठीक आहे. त्यांच्याकडून मग आज आम्ही 50,000 रुपयाची त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्या 50,000 रुपयाच्या मदतीसाठी त्यांनी आमच्यासाठी दिरंगाई केली. आम्हाला नागपूरला पोहोचण्यासाठी वेळ लागला. अच्छा, किती वाजता पैसे दिले त्यांनी तुम्हाला? टायमिंग आता अंदाजन आज काल दिले? आज दिले का? आज दिले. किती वाजता अंदाजन? आज 12च्या पहिले? नाही 12च्या लगभग. ठीक आहे. 12च्या लगभग. ठीक आहे. आणि याच पैशाच्या संदर्भामध्ये मी काल त्यांच्यासोबत बोललो असतात. त्यांनी या गोष्टीचा काहीच फॉलोअप दिला नाही. आम्ही वरिष्ठांसोबत बोलून नंतर मग आम्ही काय तर पाहू म्हणे नियमामध्ये बसते का नाही बसते म्हणून. जर आम्हाला आमची परिस्थिती हलाखीची आहे हे तुम्हाला डोळ्याच्या समोर दिसत आहे. त्याचबरोबर ह्याच समजा जर सर्व गोष्टी जर काल झाल्या असतात तर ही वेळ आज आली नसती. त्याला आम्ही योग्य त्या पद्धतीने उपचार केलो. आज जीव नसता गेला. जीव गेला नसता.